तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झालेली आहे 8:04 आणि आज वार आहे संडे. CNG वगैरे फिल करून आलेलो आहे आणि आता काटेमानली नाक्यावरती येऊन थांबलोय. बुकिंग वाजते जोशीबाग. तर ठीक आहे, आता आलोय. लवकरच उठलो होता आज आणि गाडी काढली, झाडाखाली लावली होती रात्री. तर तो हलका हलका पाऊस पडला. ही 100 रुपयाची बुकिंग वाजते मागतपासून. थोडा थोडा पाऊस पडला तर त्यामुळे गाडी घाण झाली. मी गेलो वॉश करायला गेलो तर भाई तिकडनं गाडी चालू करता चालूच नाही होते. मग धक्का मारून स्टार्ट केलं. मला वाटलं बॅटरी लो झाली आहे, तर मग CNG पंपवर गेलो, CNG भरलं. मग आता तर ओके चालतंय गाडी. तर कधी पण मला वाटतं बॅटरीचा इश्यू येऊ शकतो. आज गाडी चालवायला भीतीच वाटते. तर बघूया आता कसं काय चालते नीट की काय, आपल्याला कुठे ती थांबवते मध्येच. तर बघूया आता ओव्हरऑल कसं आपलं काम होतं आणि गाडी आपल्याला आज कुठपर्यंत रिस्पॉन्स करते का नाही करते. तर मला तर वाटतं केलं पाहिजे, नाहीतर मग मी गाडी जर स्टार्टमध्ये परत कुठे जर प्रॉब्लेम झाला तर आज दुपारी येऊन मग जी बॅटरी चेक करून घेईल. वॉरंटीमध्ये तर असेलच, कारण का गाडीला अजून माझ्या 2 वर्ष नाही झाली. तर बॅटरीची वॉरंटी असते 2 वर्ष, तर मग मी ते वॉरंटीमध्ये क्लेम करून घेईल. बघूया आता कसं काय. पहिले जर इकडनं म्हणजे नीट जरी चालत असली तरी पण आज दुपारी एकदा बॅटरी चेक करूनच घेईल, कारण का आता हा इश्यू आला म्हणजे परत येणारच आहे. तर बघूया आता, अगोदर करूया काम, घेऊया बुकिंग आणि मग करूया बॅटरी चेक. चला तर मित्रांनो, बघूया आता कोणती बुकिंग लागते. एकच बुकिंग मला 5 वेळा आली आता, ती कल्याणची जोशीबागची. ती नाही घेतली, 108 रुपयाची बुकिंग होती, म्हणूनच नाही घेतली. माझा विचार चालू आहे थोडंसं लांबची भेटली तर, नाहीतर आता लोकल भेटली तर लोकल. आज कालसारखं काहीच नाही, आज फास्ट काम करायचंय म्हणून लवकरच निघलो. आणि आज उशीर पण झाला तरी वेट करणार बुकिंगचा. ही जोशीबागचीच बुकिंग सेम लागते, सेम जोशीबागचीच बुकिंग लागते. तर ठीक आहे, आज वेट करेल आणि मग काम करूनच घरी जाईल. आज एमटी घरी तर नाही जाणार. चला तर बघूया आज कसं काम होतंय, आपल्याने किती काम होतंय. मित्रांनो, आपल्याला लगेच इकडनं 2 मिनिटावरतीच बुकिंग लागलेली आहे, संतोष नगर मधून समोरूनच. उल्हासनगरची बुकिंग आहे, 16 मिनिटाची बुकिंग होती, 250 रुपये फेअर होता. मग ऍक्सेप्ट केली मी. अजून उबरचा ऍप चालू नाही केलंय. बघूया, ओलामध्येच काम करायची इच्छा आहे. उबर पण चालू करेन, पण आता ओलाची एक बुकिंग घेतली आहे मी. आता जातो, पिकअप करतो आणि मग जाऊया उल्हासनगरला. तर मित्रांनो, एकच ट्रिप आता कंप्लीट झाली. आता घराच्या इथे आलोय, घराच्या इथे जातो आता घरी आणि नाश्ता करतो आणि मग परत लॉग इन करतो. आता पण लॉग इन तळोजाची ट्रिप लागते, नाही ऍक्सेप्ट करायचं. आता घरी चाललोय, घरी जाऊन नाश्ता करतो आणि मग निघतो बाहेर. तर मित्रांनो, वेळ झाली 9:45 आणि आता मी परत आलोय, काटेमानली नाक्यावरती थांबलोय. आता बघूया ट्रिप लागते का नाही इकडनं कोणती, पण काम करणार आहे आज. घरी तर जाणार नाही, एक ट्रिप कंप्लीट केलेली आपण उल्हासनगरची. तर बघूया आता इकडनं आपल्याला कोणती ट्रिप लागते. तर मित्रांनो, फायनली आता ठाण्याची बुकिंग घेतलेली आहे उबरमध्ये आणि आता निघालोय पिकअपसाठी. वेळ झाली 10:14. तर आता निघतोय, घेतो पिकअप आणि भेटूया आता ठाण्याला. तर मित्रांनो, ठाण्याचा ड्रॉप झालेला आणि आपल्याला लगेच इकडनं एक बाजूच्याच बिल्डिंग मधून मुलुंडची बुकिंग लागलेली. आता ऍक्सेप्ट केली, चाललोय पिकअपला. ठीक आहे, आता जाऊया मुलुंडला. तर मित्रांनो, मुलुंडचा ड्रॉप पण एंड केलेला आहे आणि आता इथे बाजूला आलोय. मला पनवेलची बुकिंग लागलेली आहे. बघा, पनवेलची बुकिंग रिझर्वेशन मध्ये होती. मला वाटतं 11:55चं रिझर्वेशन होतं, पण थांबलो मी. तर आता आलेलो आहे पिकअप लोकेशनला. आता बघूया कधी येतात आणि मग जाऊया आता इकडनं पनवेलला. हा, तर मित्रांनो, बुकिंग्स तर खूप वाजत होत्या, पण मी नाही ऍक्सेप्ट केला. कल्याण साईडच्याच वाजत होत्या, डोंबिवलीच्या वाजत होत्या, कारण का मग आता तिकडनं तिकडे गेलो की मग तिकडेच फिरत राहणार आणि मग घरी जायचं म्हणून. आता आज मला जास्त काम करायचंय. कमीत कमी मला आज 3,500-4 हजारचं तरी काम करायचंय, म्हणून मी आज घरच्या साईडची बुकिंग नाही घेतली. तर बघूया, आता आलो इकडे. मग पनवेलला जायला मग पनवेलवरून घेईन घरच्या साईडची बुकिंग, नाहीतर मग अजून काम करेन मी. आज लवकर घरी नाही जाणार. बघूया आता कधीपर्यंत आपलं टार्गेट होतं 4-4.5 हजार किंवा 3,500 तरी. आता तर मला वाटतं 1000 पण नसतील झाले. ठीक आहे, अजून खूप लांब आहे, 12 वाजलेत. मला वाटतं 5-6 वाजतील घरी जायला, त्यापेक्षा पण जास्त. ठीक आहे, आता करूया वेट अजून 4 मिनिटं आणि मग करूया कॉल कस्टमरला आणि जाऊया पनवेलला. चला. तर मित्रांनो, पनवेलचा ड्रॉप झालेला आहे आणि आपल्याला इकडनं आता डोंबिवलीची ट्रिप लागली. तर डोंबिवलीची ट्रिप घेतलेली आहे, 4 मिनिटावरती पिकअप आहे. तर जाऊया आता डोंबिवलीला.
मित्रांनो डोंबिवलीचा पण ड्रॉप झालेला आहे. वेळ झाली आता 2:46 पावणे 3 वाजलेत. खतरनाक भूक लागली. आता काहीतरी खातो मग परत लॉग इन करतो. आता लॉग ऑफ केलेलं आहे. चला तर मित्र बघूया आता काहीतरी खायला. तर मित्रांनो झालेलं आहे आपलं जेवण करून आणि निघालो. ऑनलाईन आलो म्हणजे उबरमध्ये लॉग इन केलं. तर उबरमधून आपल्याला कल्याण ईस्टची ट्रिप लागली चिंचपाडाची. तर चाललोय पिकअपला. तर जाऊया चिंचपाडाला. मग बघूया तिकडनं काम केलं तर. हे असंच होतं घराजवळ गेलं की मन नाही होत नंतर काम करायचं. बघूया तरी पण चांगली बुकिंग वाजली तर मी करेल कंटिन्यू काम. बघूया आता घेऊया अगोदर हा पिकअप. तर मित्रांनो कॅन्सल झाली आपली ती ट्रिप. बिल्डिंगच्या खाली गेलो आणि तर ठीक आहे काय विषय नाही. नवीन ट्रिप घेऊया आपण दुसरी कोणती तरी. चला तर बघूया आता कोणती ट्रिप वाजते. तर मित्रांनो जे पण होतं ते चांगलंच होतं. आता मला बदलापूरची ट्रिप लागली इकडनं आणि फेअर पण चांगला आहे. मस्त फेअर आहे. 586 रुपयाचा फेअर होता उबरमध्ये. आणि आता इकडनं बदलापूर मग बदलापूरवरून आपल्या साईडची कोणती तरी ट्रिप घेऊन खरी. तर चला आता पिकअप करूया आणि जाऊया बदलापूरला. नाहीतर ही ट्रिप पण कॅन्सल व्हायची. तर मित्रांनो झालेला आता आपला उल्हासनगरचा पण ड्रॉप. आता चाललोय घरी. काय माहिती आज किती काम झाले मी बघितलं पण नाही. मला वाटतं तरी जवळपास 2700-2800 पर्यंत झाला असेल काम. कारण का नंतर काम थोडं स्लो होतं आणि तो वेळ पण 5:30 वाजले. आणि मग मी नाही बुकिंग घेतली उल्हासनगरवरून. बुकिंग लागत होत्या पण मी ॲप बंद केला. तर माझा अंदाज आहे की 2600-2700 असा काम झालं असेल. अजून बघूया आता किती काम झालंय. जे पण झाले चला ठीक आहे. काय नाही करण्यापेक्षा काहीच नाही. तर बघूया आता ओव्हरऑल आपलं किती काम झालंय आणि कितीचं आपल्याला प्रॉफिट झालंय. तर मित्रांनो बघूया आज आपली अर्निंग किती झालेली आहे. ओलामध्ये बघूया अगोदर. ओलामध्ये झालेली आहे 1250 आणि उबरमध्ये बघूया उबरमध्ये ओव्हरमध्ये झालेले 2096 म्हणजे 2100. 1250 आणि 2100. तर ओलामध्ये झालेली आहे 1250 प्लस उबरमध्ये झालेली आहे 2100. 3300 रुपयाचं आज काम झालेलं आहे. मला वाटलं 2600-2700चं काम झालं असेल. म्हणजे अपेक्षापेक्षा जास्त काम झालंय. ठीक आहे. नाही CNG पण बाकी आहे 1 पॉईंट. तर CNG आपला आज 650 रुपयाचा गेलेला आहे. आणि उबरचे 200 रुपये मायनस ओलाचे 83 रुपीज. ओव्हरऑल आपल्याला 2400 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. तर ठीक आहे मित्रांनो काय वाईट नाही हा पण आणि कमी पण नाही आहे. ठीक आहे 2400 रुपयाचं आज काम झालेलं आहे. आणि उद्या सकाळी लवकर निघूया आणि लवकर जाऊया. चला तर मित्रांनो भेटूया आता उद्या सकाळी लवकर.